महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होताना दिसत आहे. ठाकरे सेनेचे 6 खासदार जे आहेत ते उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चेमध्ये एक खासदारांचं नाव येत आहे. त्यांचं नाव आहे ओमराजे निंबाळकर, जे धाराशिवचे खासदार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील जनतेला नेमकं ओमराजांबद्दल काय वाटतं, त्यांनी ठाकरेंची साथ सोडली पाहिजे की नाही हे आपण जाणून घेऊयात. आता आपण तेरमध्ये आहोत. तेर हे ओमराजेंच्या गावाशेजारचं जवळचं गाव आहे. या लोकांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात. दादा, काय वाटतं, ओमराजे ठाकरेंची साथ सोडतील काय? ओमदादांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की 20 तारखेनंतर ओमदादा भूमिका स्पष्ट करणार आहे. 20 तारखेनंतर मग ठरवतील काय करायचं काय नाही. काय वाटतं? मला तर वाटतं सोडणार नाही तर उद्धव ठाकरे साहेब साथ सोडणार नाही तर 20 तारखेनंतरच हे चित्र स्पष्ट होऊन समजा. दादा, आपल्याला काय वाटतं, ओमदादा थांबतील ठाकरेंसोबत? नाही, 100% थांबतील असं वाटतंय मला. का बरं? नाही ना, ते एकदम निष्ठावंत आहेत ना, ते निष्ठावंत आहेत आणि कडवट सैनिक आहेत. त्यांचा स्वभाव वगैरे एकदम हे आहे, रिअल चांगला आहे. काहीला दादाची साथ आहे त्यांना सोबत. दोन्ही आमदार खासदार एकदम जोडी एकदम परफेक्ट जमलेली आहे जिल्ह्यामध्ये. इमानदार माणसं आहेत, लोकांच्या कामासाठी ते रात्रंदिवस पळणारी माणसं आहेत. काय पैसा अडकाचं काय त्यांना एवढं वेळ नाही असं आहे एकंदरीत. पण मला वाटतंय ओमदादा काय कुठं जाणार नाहीत आणि गेल्यानंतर मग परिस्थिती बदलेल असं मला वाटतंय. जरा मित्रा, काय वाटतं रे तुला, ओमदादा जातील का शिंदे सेनेत? जात नाहीत, पण काय त्यांचा निर्णय 20 तारखेनंतर भूमिका त्यांची स्पष्ट होईल. शिंदे सेनेत गेले तर एक समर्थक म्हणून तुझी काय भूमिका असेल? दादाला पाठिंबा देशील का? हो, 100%. जिकडे दादा झाले तिकडे आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत. दादा, आपल्याला काय वाटतंय, ओमराजे जे आहेत ते शिंदेच्या सेनेत प्रवेश करतील का? आता सध्या चर्चा सुरू आहेत प्रवेश करणार आहेत म्हणून. त्यांच्या राजकीय होत असलेल्या अडचणीमुळं करतील असं वाटतंय. त्यांचे म्हणजे बरेच प्रेशराईज येतात त्यांना, बरेच कार्यकर्ते प्रेशर करतात सत्तेत जावा म्हणून. त्यांची कामं इथं अडथळा व्हायला आहे कामाला, त्यांच्या कार्यकर्त्याच्या बी कामाला अडथळा व्हायला आहे. सगळ्या गोष्टीचं बघून ते जातील असं वाटतं. ओमदादांची कार्यकर्त्यासोबत काय चर्चा वगैरे झाली आहे का या निर्णयाबाबत? असं तर काही नाही झालेलं आणखीन, पण रोजच्या अडचणी आहेत. बरेच कार्यकर्ते धाराशिव जिल्ह्यात ही ओमराजे प्रेमींची संख्या भरपूर आहे. त्यांचे असंख्य अडचणी ओमदादापाशी आहेत. ते सत्तेशिवाय अडचणी दूर होत नाहीत. अशा बरेच अडचणी असल्यामुळे दादा जातील असं वाटतंय. शिंदे सेनेत प्रवेश करतील? करतील असं वाटतंय. आणि त्यांनी तो राजकीयदृष्ट्या एकदम योग्य निर्णय आहे, तो घ्यावाच निर्णय. दादा, आपल्याला काय वाटतं, ओमराजे जातील का शिंदे सेनेत? काय सांगता येत नाही अजून. आता 20 तारखेनंतर म्हणलेत ते. आता सध्या तुम्हाला काय वाटतं, जातील? काय त्यांचा आता निर्णय आता अजून आम्हाला काहीच माहीत नाही. गेले पाहिजे का? त्यात त्यांचा विषय आहे तो. तुम्हाला काय वाटतं, विषय त्यांचा आहे की ओमराजे ठाकरेंसोबतच राहावं का शिंदे सेनेत जावं? त्यांच्या आता त्यांना विचारल्याशिवाय आता आम्ही तर कसं सांगणार. ते 20 तारखेनंतर निर्णय घेणार आहेत. दादा, आपल्याला काय वाटतं, ओमराजेंनी शिंदे सेनेत प्रवेश केला पाहिजे का? नाही, शिंदे सेनेत नाही, दादाने कुठंच आहे इथं उबाटामध्ये राहावं असं सर्वसामान्याला वाटतं आहे, आम्हालाही वाटतं आहे. पण लयच अडचणी काय असतील त्यांना तर जनतेसमोर येऊन दादा अडचणी मांडतील. मग आम्ही कार्यकर्ते चर्चा करून आमचं जे काय मत असेल त्यांना सांगू आणि आम्ही निर्णय घेऊ. कारण एवढी हॅरेसमेंट व्हायला लागली. आज जिल्हा परिषदमध्ये बघा, पंचायत समितीमध्ये बघा, विधानसभेला बघा, प्रत्येक इलेक्शनला पैशाचा पाऊस आहे. आणि कार्यकर्त्याची म्हणजे मुस्कटदाबी व्हायली, घुसमट व्हायली. कारण कुठं गेलं काम होईना गेलं, अधिकारीवरचे लोक हे करायलेत. आणि दादानं आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी ताकद लावून काम करायचा प्रयत्न केला. पण ही BJP सरकार असं आहे की हुकुमशाहीची चालू आहे. सगळं राजकीयदृष्ट्या सगळं जज मॅनेज सगळं न्यायालयाचं निकाल असेल लहान लहान कामाला सध्या ह्यांचं प्रेशर वापरलं जातं. CMचा त्यांना फोन येतं आहे मला. त्यामुळं प्रेशरमध्ये जनता बी आहे आणि कार्यकर्ते बी आहेत. आणि दादाची बी परिस्थिती तशी झालेली आहे. आम्हाला एकच वाटतं आहे की राणा पाटलाला कायमस्वरूपी विरोध झाला पाहिजे. कारण त्यांनी जिल्ह्यात आमच्या वाटोळं केलेला आहे. आमचा विरोध राजकीय कुणी कुठं जाईल ह्याचं काय आम्हाला देणं घेणं आहे. आमचा एकनाथ शिंदेला विरोध नाही, BJPला सध्या नाही. ह्या जिल्ह्यातला मूळ जी BJP आहे का ती राणा जगजितसिंह पाटलाच्या विरोधात आहे. कारण त्यांना माहिती आहे की ह्यांचं वाटोळं कुणी केलेलं आहे जिल्ह्याचं. BJPवाल्यानं त्यांना घेतलं. पण आमचा विरोध राजकीय कुणालाच नाही, आमचा वैयक्तिक त्या एका कुटुंबाला आहे. कारण त्या एका कुटुंबानं वाटोळं केलेलं आहे. एका कुटुंबानं वाटोळं केलेलं आहे हे जिल्ह्याचं. आणि 40 वर्ष सत्ता त्यांच्याकडे असून आमचं काय झालेलं नाही. एक आमदार कमी झालेला आहे.
मला सांगा पाणलोट क्षेत्र नाही, सगळे कारखाने उद्ध्वस्त झाले आहेत, DCG बँक उद्ध्वस्त झाले आहे, लोकांना पैसे मिळत नाहीत. मला सांगा दूध संघ उद्ध्वस्त झाले आहेत, कारखाने उद्ध्वस्त झाले आहेत. काय म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे, लोकांना काम नाही, लोक मुंबई पुण्याला स्थलांतरित झालेले आहेत, हे काम मतदारसंघ कमी झाला आहे. त्याच्यामुळे लोकांचा रोष त्यांच्यावर आहे. BJPवर सध्या नाही, आमचा वैयक्तिक त्यांच्यावर आहे आणि आमचं मत आहे. आम्ही दादाला सध्या सरळ सांगणार, तुमचा त्यांना विरोध असाल तर आम्ही त्यांच्यासोबत असणार. आम्हाला काय बाकीच देणं घेणं नाही. आमचा वैयक्तिक विरोध त्यांनी आमच्या म्हणजे अशी 30-35% जनता आहे जिल्ह्यातली की ज्याला सुज्ञ आहे, ज्याला कळतं आहे, राजकारण कळतं किंवा वाटोळं कोणी केलं ती कळतं आहे. म्हणून ती जनता कायमस्वरूपी त्यांच्या विरोधात आहे. त्यांना सगळ्या लोक सांगतील, कार्यकर्ते सांगतील की बाबा तुम्हाला जर जायचं असलं तर वेगळा गट करून तुम्ही हे करा. त्यांच्यासोबत जर गेला BJP सोबत किंवा राणादादाला जर उद्या मदत करायची असली तर आम्ही उघड राजकीय त्यांना विरोध करणार. मित्र, काय वाटतं, ओमराजे जे आहे ते ठाकरेंची सर सोडतील का? काय आता 20 तारखेला सांगितलं त्यांनी, बघू आता 20 तारखेची वाट काय त्याला. ओमराजे जर ठाकरे सेनेसोबत न राहता शिंदे सेनेसोबत गेले, आपली भूमिका काय असणार आहे कार्यकर्ता म्हणून? नाही, शेवटपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे तिथं चेंज होणार नाही. मग शिवसैनिक हा शिवसैनिक असतो. नेत्याची अडचण असेल, विकासाचं असेल, त्यांनी जावं. त्यांचा निर्णयाला आमच्या शुभेच्छा. आमचं एकच धोरण आहे, शिवसैनिक आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेवटपर्यंत तिथं राहायचं. ओमराजेंनी भरपूर टीका केली होती शिंदे गटांवर, गद्दार म्हणून. उद्धव ठाकरेंना म्हणत होते की आम्ही प्रतारणा करणार नाही, तुमच्यासोबत राहू. आणि आता चर्चा अशी चालू आहे की ओमराजे 20 तारखेनंतर प्रवेश करतील. मग ठीक आहे ना, मग म्हणलं तुम्हाला त्यांच्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी काय करावं ते त्यांचा निर्णय. पण शिवसैनिक म्हणून आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार आहोत, ते आमचं अंतिम आहे. ह्या होत्या तेर येथील नागरिकांच्या बोलक्या भावना आहेत. तेच नागरिक आहेत ज्यांनी मतदान रूपी आशीर्वाद जे आहे ते पुढाऱ्यांना दिलेले असतात. काही लोकांचं म्हणणं आहे की ओमराजे यांनी विकास कामांसाठी किंवा निधीसाठी किंवा जे कामं करायचे आहेत विकास कामं यासाठी शिंदेसेनेत प्रवेश केला पाहिजे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की ओमराजेने उद्धव ठाकरेसोबतच राहिलं पाहिजे. मात्र येणारा काळ जो आहे तो 20 तारखेनंतरचा जो काळ आहे तोच ठरवणार आहे की ओमराजे शिंदेसोबत आहेत की उद्धव ठाकरेंसोबत आहेत. मी वैभव पारवे, एरस मराठी, धाराशिव.